सर आज आपण हाँ ओके सर, आज जो आप यहाँ पर आए एक मिनट आज आपण दौलताबाद रोड पे मिसभाव कॉलनी आणि एमजीएम रस्त्यावर काढण्यास सुरुवात केली, काय म्हणणं आपण? आज या ठिकाणी आम्ही आल्यानंतर यापूर्वीही या भागामध्ये येऊन आम्ही इथल्या नागरिकांना नोटिसेस दिलेल्या होत्या. त्या नोटीस चार्जिंग्समध्ये जे काही आम्हाला रिप्लाय मिळाले त्याच्यानुसार आम्हाला लक्षात आलं की तर बऱ्याच अंशी हा नो डेव्हलपमेंट झोन असल्यामुळे बहुतांश लोकांकडे, बहुतांश म्हणण्यापेक्षा 99% लोकांकडे कुठल्याही बिल्डिंग परमिशन किंवा ऑक्युपन्सी सर्टिफिकेट्स हे नाही आहेत. मग या पार्श्वभूमीवर आम्ही आवाहन केल्यानंतर त्या आवाहनाला मला शहरामध्ये इतर ठिकाणी कुठेही एवढा प्रतिसाद मिळाला नाही जेवढा मिसबाव कॉलनीमध्ये मिळाला. लोकांनी स्वतःच्या हाताने 60 ते 70% स्वतःचे जे घरं होती ते डेमॉलिश केली. मी तर अगोदर त्या सर्व नागरिकांचं खरंच मनातून आभार मानतो की शहराचा विकास आणि मोठ्या मोठ्या गोष्टी बोलतो आपण, पण हे नागरिक खऱ्या अर्थाने शहराच्या विकासाला मदत करणारे आहेत. पहिला मुद्दा तो झाला. इथे आल्यानंतर जे काही 50-55 होत्या उरलेले जे ढाचे होते फक्त ते काढण्याचं आम्ही काम करतो आहोत. दुसरा मुद्दा की ज्या वेळेला आम्हाला इथून 30 मीटर रस्ता घेऊन जायचा आहे त्याची मार्किंग आणि बाकीच्या गोष्टी केल्यानंतर या भागामध्ये असलेल्या नागरिकांचं किंवा जे काही कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट होते रस्त्यामुळे त्याच्या निश्चितच चांगल्या पद्धतीचे आणखीन भाव होती आणि ह्या भागाला एक वेगवेगळ्या प्रकारचं उत्पन्न किंवा याचं एक मोठं या रस्त्यामध्ये काही धार्मिक स्थळ आहे, मस्जिद आहे, मदरसे आहेत, त्या संदर्भात काय म्हणणं आपण? या ठिकाणी आल्यानंतर इथल्या एक सन्माननीय जागरूक नागरिकांनी आमच्या लक्षात आणून दिले की इथं मस्जिदचा भाग आहे आणि तो मस्जिदचा भाग पण 8 मीटर आतमध्ये पर्यंत हा बाधित होतोय. 9 मीटर आमच्या माहितीप्रमाणे 8 मीटर. तर ज्या पद्धतीने आम्ही त्यांना विचारणा केली की समोरची जी जागा आहे त्या समोरच्या व्यक्तीने जर आम्हाला जागा दिली तर आम्ही एवढा भाग जो मस्जिदचा आहे तो आम्ही रिअलाइनमेंट करून घेऊ आणि रिअलाइनमेंट केल्यानंतर मस्जिदच्या एकाही विटेला हात लागणार नाही. तर त्यांनी जी मूळ जागा आहे ज्या व्यक्तींची समोरची, त्यांचं नाव छोटे हाजी आहे, त्यांना मी पर्सनली त्यांची चालण्याची अवस्था नाही आहे सध्या, ते बैठेच होते, तर त्यांच्या घरी जाऊन मी त्यांची भेट घेतली, त्यांना विनंती केली. तर त्यांना हे सांगितलं की अल्लाचं घर आहे ज्या ठिकाणी आपल्याला जागा आपण देऊ शकतो. तर एक प्रकारे ज्या व्यक्तीने आपल्याला सगळं इतकं दिलेलं आहे त्यांच्यासाठी आपण एक छोटा जमिनीचा तुकडा दिला तर ह्या एरियातला पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. तर त्यांनी मोठ्या मनाने ही पूर्ण जागा त्यांची जी काही मस्जिदच्या इथली आहे ही जागा रिअलाइनमेंटसाठी मनपाला उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामुळं मला आनंद होतोय की मस्जिदचा कुठलाही भाग यामुळे आता बाधित होणार नाही आणि ते लेखी स्वरूपात दिल्यामुळे आम्ही रिअलाइनमेंट करून पूर्ण 30 मीटरचा रस्ता शेवटपर्यंत घेऊन जाऊ शकतो. नो डेव्हलपमेंट झोन जो आहे त्याच्याकडे पण जाणार आहे आपण? नो डेव्हलपमेंट झोन बाबतीमध्ये आता SM झालेला आहे आणि EP-मध्ये आम्हाला तो एलो करण्यासाठीचा प्रस्ताव जो आहे तो आम्ही राज्य शासनाकडे पाठवलेला आहे. मान्य राज्य शासनाने आम्हाला त्याच्यावरती जर गाईडलाईन्स एलोच्या दिल्या तर निश्चितपणे ते रेग्युलराईज करून घेता येऊ शकेल भविष्यामध्ये. याच्यानंतर आता कुठे आपला आता रस्ता कुठं जाणार म्हणजे कुठं जाणार आहे अतिक्रमण जाईल? यानंतर आम्ही आता ही कारवाई झाल्यानंतर पुढची कारवाई आमच्या हर्सूल या भागामध्ये राहणार आहे. त्याच्यानंतर पुढं बाकी आमचे 9 रस्ते आम्ही निश्चित केलेले आहेत. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा चंपा चौक टू जालना रोड आहे, त्याच्यानंतर 7 हिल ब्रिजपासून भाजीवाली बाई चौकापर्यंत आहे आणि इतर 8 ते 9 रस्ते आम्ही जे डिफाईन केलेले आहेत त्या पूर्ण रस्त्यांमध्ये जाऊन आम्ही ही कारवाई करणार आहोत. खूप मोठ्या प्रमाणात विरोध झालेला आहे, आमरण उपोषण झालेलं आहे, नाही आता बघा संवैधानिक मार्गाचा वापर हे सर्व नागरिक करू शकतात. जसे संविधानाने त्यांना विरोध उपोषण किंवा इतर हे दिलेले आहेत तसं संविधानाने आम्हाला ज्या गोष्टी नियमबाह्य आहेत किंवा जी वाढती लोकसंख्या आणि बाकीच्या गोष्टींमुळे त्या गोष्टी करण्याचे अधिकार महानगरपालिकेला दिलेले आहेत. त्यामुळं आम्ही त्या पद्धतीने आमची जी भूमिका आहे प्रशासनाच्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. येत्या कालावधीमध्ये शहरातली जी अंतर्गत रस्ते ज्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात येण्या जाण्यासाठी आणि लोकांच्या याच्यामध्ये वाढ होते आणि त्याच्यामुळे बाकीच्या गोष्टींना आमंत्रण मिळतं, अपघात असतील किंवा वादविवाद असतील, याला आम्ही थोपवण्यासाठी निश्चितपणे माननीय जी श्रीकांत सर कमिशनर महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर यांच्या नेतृत्वाखाली निश्चितपणे पुढील कारवाई. ओके, थँक्यू.